फ्रेंड्स, सकाळपासून नित्य आणि निवा माझ्याकडे होते. पवन आणि जिजू थोडंसं बाहेर गेले होते. ॲक्वागार्ड बसायचं होतं. टी व्हीचा इन्स्टॉलेशनवाला आला नाही. तर नेटवर्कचं प्रॉब्लेम होत आहे आणि नेटवर्कचं प्रॉब्लेम होत असल्यामुळे नेट व्यवस्थित येत नाही आहे. बापरे, तुझं तोंड असं का झालं आहे निवा? तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता निवाचं तोंड 1.5 तास जाऊन आलेले आहे. निवाचं तोंड तुम्ही पाहू शकता कसं झालं. दादा ओरडला. तुम्ही पाहू शकता की हे डाबर गुलाबरी जेल आहे आणि हे जेल मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं थंडगार होण्यासाठी. तर कोणीही नाही आहे घरामध्ये, फक्त मी आहे आणि कामं झालेले आहेत. सकाळपासून नित्य निवाला सांभाळत होते, कोणी घेतलं नव्हतं. पण पवन आले, जिजू आले आणि ते त्याला थोडंसं बाहेर घेऊन गेलेत. नित्याला आणि निवाला बाहेर घेऊन गेलेले. तर खूप छान वातावरण आहे, खूप मन लागत आहे. तर आजचे कामं बस थोडेसेच होते. म्हटलं की तुमच्या संगती गप्पा माराव्या. तर तुम्ही पाहू शकता की मागे असं क्लायमेट झालेलं आहे. फ्रेंड्स, सकाळपासून नित्य आणि निवा माझ्याकडे होते. पवन आणि जिजू थोडंसं बाहेर गेले होते. ॲक्वागार्ड बसायचं होतं. टी व्हीचा इन्स्टॉलेशनवाला आला नाही. तर नेटवर्कचं प्रॉब्लेम होत आहे आणि नेटवर्कचं प्रॉब्लेम होत असल्यामुळे नेट व्यवस्थित येत नाही आहे आणि नित्यलासुद्धा काय पबजी खेळता येत नाही आहे. तर वायफाय कनेक्शनसाठी गेले होते ते आणि बघू अजून तर काय आलेलं नाही आहे. तर पवन वायफाय कनेक्शनसाठी गेले होते. तर कारण बघा तुम्ही अजून पाहू शकता की टी व्हीचा इन्स्टॉलेशनवाला आलेला नाही आहे आणि सकाळपासूनच सगळं पसारा पडलेला होता. कारण नित्य निवाला पाहत की इकडं पडतील की तिकडं पडतील की, म्हणून मी कुठलं कामच केलेलं नाही. मी तसंच ठेवलं होतं. शेवटी त्यांना दिले. कारण घर किती घाण असलं तरी माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे की माझे लेकरं व्यवस्थित असावे. लेकरं पडू नये, झडू नये, काय लागू नये. कामं तर आयुष्यभराचे पडलेले आहेत. तर इन्स्टॉलेशनवाला आला नाही आहे. तुम्ही पाहू शकता टी व्ही तशीच पडलेली आहे. तर आज प्युरिफायरवाला येऊन गेला आणि घरात कोणीही नाही आहे. तर आज करणार आहोत आम्ही संडे स्पेशल चिकन. जिजू आणि पवन चिकन आणायला गेलेले आहेत. तर मी चपाती करीन, मसाला करून देईन, थोडासा राईस टाकेल आणि जिजू चिकन करणार आहेत विशेष म्हणजे. तर खूप छान वाटत आहे. आय थिंक आलेत वाटतं, ते आवाज येते खाली नित्य असा. तुम्हाला मी दाखवते लेकरं कसे. तर पाहू शकता तुम्ही फ्रेंड्स, आहे बाहेरचा व्ह्यू आणि विश्वासच बसत नाही आहे की मी इथं नाशिकला आहे. असं वाटत आहे की मी इथं पुण्याला आहे, मुंबईला आहे. कारण पुण्या मुंबईत असेच मोठे बिल्डिंग्स असतात आणि जळगावमध्ये तर इतके मोठे बिल्डिंग्स कधी पाहायलाच मिळालेले नाही आहेत. फक्त जळगावमध्ये फक्त 1 किंवा 2 मजली, जास्तीत जास्त 3 मजली असती बिल्डिंग. इथं खूपच मोठ्या बिल्डिंग्स वगैरे मिळतात. आले नित्य आहे. बापरे, किती वेळानंतर ना आले, डायरेक्ट 1-1.5 तास. बापरे, तुझं तोंड असं का झालंय निवा? तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता निवाचं तोंड 1.5 तास जाऊन आलेले आहे. निवाचं तोंड तुम्ही पाहू शकता कसं झालं. कुठे गेली होती तू? नाही बाबा, बस उलटा होता तिला. अजून चालले तुम्ही? खालून चालले का मार्केटमध्ये चालले? नको. तर आताच जाऊन आलेले आहे पप्पा सांगते. तरी पण बघा डॅडीकडे जायची हिची गडबड गोंधळ. नो, चला अच्छा, चला या. मी तू दरवाजा लाव बेटा. तर 1-1.5 तासानंतर ना नित्य आणि निवा आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. अरे हळू
स्पेशल बंगलो नाही आहे आमचा जळगावसारखा, फ्लॅट सिस्टीम आहे, त्यामुळे इथं बोलायचं सुद्धा हळू आहे आणि गोंधळ घालायचं सुद्धा हळू आहे. आणि हा एवढा मोठा जोरात आवाज करतो. चलो चल जा, चल चल, कुठे जाते, चल. हाय फ्रेंड्स, मेरी मम्मी एवढी प्यारी. तुला काय झालं, काय केलं तू होटाला? होटाला काय करून घेतला तू? दाखव, बघू बघू, दाखव सगळ्यांना. आकार असं इथं असं. फ्रेंड्स, मी कुठं बनत होता ना, मम्मीने काय केलं, मम्मीचा पाय आहे ना हत्ती, त्याच्या फोट लागलं, मग तिथे उडवून गेलं. मग तू कशाला धावपळ करतो, पळापळी करतो, माझ्या अंगावर उड्या घेतो? माझ्या अंगावर उडी घेतली म्हणून माझा पाय लागला तुला. मी मारला का हून? काय काय म्हणते आ? काय म्हणते नेवा दीदी? सोडला, लागल लागल लागल. काय म्हणते नेवा दीदी? झिंग जॉन्ग झिंग जा जी, कभी ऊपर कभी नीचे, कभी उल्टा कभी सीधा. ओहो, जी जा जी. तिचे हात बघे कसे करून बसली. वरडू नको, शेजारी लोक आहेत. काय झालं, काय झालं दादा तुला? दादा ओरडला तुला? सुसू कर, सुसू कर, सुसू कर. दादा ओरडला. ओरडायचं नाही, वरडू नको, वरडू नको, शेजारी लोक. काय पाहिजे, काय देऊ? चल चल. तर फ्रेंड्स, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि स्किन खूप घाम येऊन 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 डिहायड्रेट होते. तर स्किन स्मूथ राहण्यासाठी मी नेहमी उन्हाळ्यामध्ये एक स्पेशल ट्रीटमेंट करते, ते म्हणजे की स्किनला मी भरपूर हायड्रेट ठेवते, जेवढी हिवाळ्यात तेवढंच उन्हाळ्यामध्ये पण. तर तुम्ही पाहू शकता की हे डाबर गुलाबर ही जेल आहे आणि हे जेल मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं थंडगार होण्यासाठी. तर आता स्किन थोडीशी म्हणजे घामेघूम पण नाही म्हणता येणार, पण थोडंसं हायड्रेट राहण्यासाठी आणि पोर्स अनक्लॉग होऊ नये आणि स्किनमध्ये पिंपलचा प्रॉब्लेम वाटू नये म्हणून थोडंसं तुम्ही पाहू शकता की मी गुलाबजल एकदम व्यवस्थित टॅप करत आहे. तर तुम्हाला मी रात्री देखील मेकअप करताना अगोदर सांगितलं होते की गुलाबजल वापरा आणि सकाळचं देखील मी तुम्हाला सांगते की सकाळच्या रुटीनमध्ये पण मी गुलाबजल ॲड केलं आहे. का परत आले, काय पाहिजे? पण मी तेच विसरून गेली. लवकर या. तर फ्रेंड्स, गुलाबजल लावल्यानंतर ना स्किन एकदम रिफ्रेश वाटते. तुम्ही पाहू शकता की किती फ्रेश वाटत आहे. आणि बेबी आता मोठा होते तर ऑलमोस्ट माझ्या डोळ्याखालचं काळं पण तुम्ही पाहू शकता की खूप प्रमाणात कमी झालेलं आहे.